यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, केळापूर तालुक्यामधून हिंदूंच्या 34 मुली बेपत्ता आहे आणि मानवी तस्करी होत असून त्याची परराज्यात विक्री केला जात आहे असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केला होता। त्यानंतर आता काँग्रेस सामाजिक संघटनांनी हे प्रकरण तथ्यहीन नसून केलेला दावा खोटा आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे। त्यामुळे नेमकं प्रकरण काय याचा उलगडा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे। राळेगाव तालुक्यातील जे काही प्रकरण झाले त्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काम मंत्री अशोक उईके आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केले। पोलिसांकडे कुठलीही तक्रार नसताना 34 मुली बेपत्ता असल्याचा दावा करीत आदिवासी समाजाची बदनामी केली। त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि जिल्हाध्यक्ष राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमा तेलंगे यांनी केली। राळेगाव प्रकरणात कुठल्या 34 मुली बेपत्ता नसल्याची तक्रार नसताना बेपत्ता आहे तसेच त्यांची परराज्यात विक्री केल्याचा दावा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केला। त्यामुळे आदिवासी समाजाची बदनामी झाली। त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी 28 एप्रिल रोजी यवतमाळमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित ढोबळे यांनी दिली। पण ज्या पद्धतीने राळेगाव तालुक्यातलं वातावरण किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके सरांनी आणि ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केलं ते फार भयानक आहे। कारण आपण बघतोय कुठलाही प्रकारचा असा गुन्हा किंवा कुठल्याही प्रकारची अशी केस पोलीस स्टेशनला रजिस्टर नसताना जाणून बुजून हिंदू मुस्लिम लव जिहाद असं नाव देऊन आदिवासी मुलींची बदनामी करण्यासाठी 34 मुली बेपत्ता असल्याचा आरोप करत त्यांनी ते मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची पब्लिसिटी करून घेतली आणि हव्यासापोटी म्हणा राजकारणापोटी म्हणा इथल्या आदिवासी मुलींना त्यांचं नाव समोर करण्याचं किंवा आदिवासींची बदनामी करण्याचं षडयंत्र त्यांनी उभं केलं। वस्तुस्थितीमध्ये जर 34 मुली गेल्याच आहे असं आदिवासी मंत्र्यांना म्हणायचं आहे तर गेल्या 10 वर्षापासून ते स्वतः त्या भागातले आमदार आहेत। आज रोजी ते कॅबिनेट मंत्री आहेत, पालकमंत्री आणि त्यांच्याकडे आदिवासी समाजाचं एक मोठं पद आहे। असं असताना त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। एकतर तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या 34 मुली गहाळ झाल्याचे तुम्ही आरोप करता, दुसरीकडे त्याचे कुठलेही पुरावे नसताना त्याची स्टंटबाजी करून समाजामध्ये सामाजिक सलोखा बिघडवता, वातावरण तंग करता। राळेगाव तालुक्यामध्ये त्यांनी रस्त्यावर येऊन टायर जाळले, दुकानं बंद केली, सामाजिक ट्रान्सपोर्ट बंद केलं। सर्वसामान्य लोकांच्या मनात दहशतीचं वातावरण जर सत्ताधारी पक्ष निर्माण करत असेल तर सत्ताधारी पक्षाची काय भूमिका असली पाहिजे? एकतर तुम्ही प्रशासनाकडनं माहिती घेऊन बोला। पोलीस प्रशासन वेगळं बोलतं, भाजपा वेगळं बोलते आणि हे राजकारण जर यांना करायचं असेल तर या जनतेची आणि आदिवासी महिलांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली। उद्या राळेगाव तालुक्यातल्या आदिवासी मुलींचे लग्न जुळण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतील आणि जर तुम्हाला सत्यता सांगायची होती तर तुम्ही पुराव्यानिशी मीडियासमोर किंवा पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं। SP तुमचे, पोलीस डिपार्टमेंट तुमचं, गृह खातं तुमच्याकडे आहे आणि गृह खात्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत उईके साहेबांचं खूप जवळचं नातं आहे। असं असताना यांनी या भागामध्ये अशा पद्धतीने मुलींचं शोषण होतं आहे तर मग पोलीस प्रशासनावर कारवाई का केली नाही? आणि पोलीस प्रशासन सांगतं की आमच्याकडे एकही तक्रार नाही। असं असताना तुम्ही आदिवासीची बदनामी करता। मुळात हिंदू मुस्लिम असा तुम्हाला डाव आखायचा आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवायच्या आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे। निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणुकी संपल्यानंतरही तुमचा हिंदू मुस्लिम अजेंडा कायम राहतो आणि या प्रकरणामध्ये आदिवासींच्या मुली होत्या, हिंदूंच्याही मुली नव्हत्या। आदिवासींना एक स्वतंत्र धर्म म्हणून आपल्या संविधानाने मान्यता दिलेली आहे। आदिवासींचं स्वतंत्र कल्चर आहे, आदिवासींची स्वतंत्र अशी पद्धत आहे जगण्याची आणि आदिवासी मुलींना तुम्ही हिंदू मुली म्हणून लोकांसमोर प्रेझेंट केलं। बरं, त्या मुली अस्तित्वात नाही आहेत, तुम्ही 34 मुलींची जी तक्रार सांगता त्या पण मुली नाही आहेत। मग अशा पद्धतीने जिथे गरज नसताना तिथे तुम्ही मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी करण्यासाठी, मोठं होण्यासाठी खोटा आणला, खोट्या पद्धतीने आदिवासी समाजाच्या मुलींची बदनामी केली आणि ज्या ठिकाणी गरज आहे, जिथे तक्रार नोंदवलेली आहे कळंब तालुक्यामध्ये आदिवासी मुलगी गहाळ असल्याची, अल्पवयीन मुलीच्या आईने, तिची चौकशी केली नाही तुम्ही। कारण तिथे हिंदू मुस्लिम तुम्हाला डाव रस्ता आला नाही, तिथे तुम्हाला समाजात दंगली पेटवता आला नाही, तुम्हाला तिथे राजकारण करता आलं नाही। तर हे राजकारण करणं फार वाईट आहे। मुलींची अतिशय कमी किमतीत मुली विकल्या गेल्या असं जर भाजपचे जिल्हाध्यक्ष बोलत असेल तर किती वाईट आहे। म्हणजे स्त्रियांची तुम्ही किंमत काढता आणि असं म्हणता की जास्त किमतीत विकल्या गेल्या पाहिजे होत्या का? मग अतिशय कमी किमतीत मुली विकल्या गेल्या असं स्टेटमेंट जर प्रफुल्ल चव्हाण साहेबांचं आहे तर निश्चितच ते पदावर राहण्याच्या पात्रतेचे नाही आहे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी
या सगळ्या भागाची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोडलेली आहेत, कॅबिनेट मंत्री आमच्याकडे अशोक उईके साहेब यांनी तर पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यांच्या मतदारसंघात हा प्रकरण घडल्यानंतर. आणि आदिवासी मुलींवर तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करून तिथल्या समाजात वातावरण तेढ निर्माण करण्याचं काम केलं. शासन म्हणून तुमची जबाबदारी आहे शांतता प्रस्थापित करणे, आणि तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याऐवजी वातावरण दंगलीचं निर्माण करता. म्हणजे तुम्ही शासनकर्ते आहात की तुम्ही दंगल निर्माण करण्यासाठी शासनामध्ये आलेले आहात, समाजामधला सलोखा बिघडण्यासाठी शासनात आले आहात, असा माझा आरोप आहे. आणि हे सत्य आहे. यांनी दोघांनी राजीनामा द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्री खात्याचा राजीनामा द्यायला पाहिजे. आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. इथले पालकमंत्री त्यांनी आजपर्यंत एक स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. तुम्ही जबाबदार आहात. महिलांच्या बाबतीत तुझ्या जिल्ह्यामध्ये शोषणाचे प्रकार वाढले असं म्हणता, तर तुमची जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा या मुद्द्यावरती चौकशी करायला पाहिजे, स्टेटमेंट द्यायला पाहिजे जबाबदार नागरिक म्हणून. किंवा तुम्हाला जनतेने निवडून दिलं, तुम्हाला जे पद मिळालं ते संविधानाने मिळालेलं आहे. त्यासाठी आदिवासी सकट सर्व समाजांनी मतदान केलेलं आहे. आणि अशा संविधानिक पदावर असताना तुम्ही जनतेचं रक्षण करू शकत नाही, तर तुम्हाला पदावर राहण्याचे अधिकार नाही आहेत. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हा स्टंट आहे. आणि हा स्टंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी पसरवला. लव जेहाद पसरवलं, हिंदू मुस्लिमचे नारे दिले, गावामध्ये दंगली निर्माण करण्याचं काम केलं. हे फार चुकीचं आहे. असं कुठल्याही भाजपानी म्हणा किंवा कुठल्याही सत्तेत आलेल्या व्यक्तींनी सद्विवेकबुद्धीने राजकारण करावं. आपल्या हपापलेल्या राजकारणापोटी सर्वसामान्य जनतेचा बळी देऊ नये, लोकांना वेशीवर टांगू नये, वातावरण खराब करू नये, शांतता प्रस्थापित करावी, असं आम्ही या मुद्द्याच्या माध्यमातून बोलतोय. माझ्यासोबत उपस्थित आहेत की ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण यांनी पुरेपूर आमचा बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासी समाजाचा. परंतु याच्यात काही पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेलं नाही. आदिवासी विकास मंत्र्यांनी त्यांना उलट पाठिंबा दिला आहे. मला तर वाटते की प्रफुल्लभाऊ चव्हाणनी त्यांना राजीनामा मागायला पाहिजे आदिवासी विकास मंत्र्यांनी. परंतु त्यांचा उलट त्यांना पाठिंबा आहे. कुठल्याही आदिवासी आतापर्यंत सविस्तर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी आमची झाली चर्चा, परंतु त्यांनी पण सांगितलं की एकही मुलगी आदिवासी समाजाची बेपत्ता नाही. त्यांनी ते पुरेपूर प्रफुल्लभाऊचं त्यांचं एक स्टंटबाजी आहे. या स्टंटबाजीला आम्हाला येणाऱ्या 28 तारखेला आम्ही पुरेपूर म्हणजे धडक देऊन त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, असे आमचे एक राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव देखील उपस्थित राहणार आहे. आणि संपूर्ण आदिवासी समाजातील महिला म्हणा आणि पुरुष म्हणा आम्ही सगळे एकत्रित येऊन त्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करणार आहोत. ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हाध्यक्ष.